नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझर न्यूज, अनलायझर लोकनीती, अनलायझर डिवाइन आणि अनलायझर हिंदी चारही चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सुरुवातीला एक व्हिडिओ देतो. राजकीय नेत्यांना लाख लाख धन्यवाद, ते आम्हाला कॉन्टेंट पुरवतात. प्रसिद्ध व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांना जेव्हा मॅक्सेस अवॉर्ड मिळालं तेव्हा त्याच्याबद्दलचं एक कार्टून विकास सबनीसांनी फार सुंदर काढलेलं होतं की त्यांच्या घरासमोर एवढी मोठी रांग लागलेली आहे नेत्यांची आणि RK लक्ष्मण आपल्या घरात बसलेले आहेत. ते विचारतात आपल्या जवळच्याला की अरे हे काय? तो म्हणतो की ते तुम्हाला रॉयल्टी मागायला आलेत, कारण की त्यांचे व्यंगचित्र काढले म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि म्हणून तुम्हाला हे पुरस्कार मिळाला. तेव्हा आता आम्हाला मिळणाऱ्या पैशावरती आणि सगळ्या ह्याच्यावरती ह्या राजकीय नेत्यांनी रॉयल्टी मागू नये इतकीच आमची अपेक्षा. प्रसंग असा आहे बघा, तुम्हाला मी पहिले तो व्हिडिओ ऐकवतो. मुंबईला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यातला हा प्रसंग आहे. जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे दोघं त्याच्यामध्ये दिसत आहेत. बघा ते पहिले काय म्हणतायत. आज सरकारला सांग, वेळेत कार्यालय द्या, नाही तर येत्या काही दिवसात जिन्यावर बसून जीव. टायमिंग जाहीर करू, 1:30 वाजता सगळ्या आमदारांनी जिन्यावर या आणि महाराष्ट्राला कळवू की जिन्यावर बसून जेवतायत आमदार. जिना इसी का नाम है. ऐकलं तू? आम्हाला कार्यालय द्या, नसता आम्हाला जिन्यामध्ये बसून जेवावं लागेल आणि म्हणून आम्ही आमदारांना बोलूत आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे की जिन्यातही जेवता येतं. आता आदित्य ठाकरे हे तर शेवटी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव, DNA त्यांच्यामध्ये आलेला आहे आणि त्यांनी मग टोमण्याची इतकी संधी आल्याच्या नंतर ते कसं काय सोडतील बरं? आणि ह्यांना वटसावित्री म्हणजे वड म्हणजे वडापाव म्हणजे असं जे काही बादराणी संबंध जोडायची त्यांच्या पिताश्रींना सवय, मग आदित्य ठाकरे कसे मागं राहतील बरं? बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. तर आदित्य ठाकरे लगेच म्हणले की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. आता हे जिन्यावर आलेत नाही, माझं तर म्हणणं हे रस्त्यावरतीच आलेली आहे. आपल्याकडं रस्त्यावरती येण्या असं म्हणतात की ज्याला की ज्याचं एक सगळं काही म्हणजे सुरक्षित असं व्यवस्थित घरदार सगळं चालू असतं आणि जेव्हा ते कुठल्या कारणानं ते सगळं जातं आणि मग तुम्हाला रस्त्यावरती यावं लागतं. त्याच्यामुळे रस्त्यावरती यावं लागणे ही अशी आपल्याकडे संकल्पना आहे की काही शिल्लक राहत. जितेंद्र आव्हाड ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. त्याच्यानंतर दुसरा जे आदित्य ठाकरे ज्यांचे नेते आहेत तो म्हणजे शिवबाठा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता ह्या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यांच्याकडं असलेले जे आमदार खासदार आहेत ते कधी केव्हा कुठे निघून जातील हे दोघांनाही माहिती. आदित्य ठाकरेंना तर आत्ताच झटका बसलेला आहे. 9 पैकी 6 निघून गेलेले आहेत आणि त्याच्यामधला एक जो जोक आता चाललेला आहे की अनिल देसाई यासाठी थांबले म्हणे की मग आता संख्या 3 होईल राहिलेल्या मध्ये, मग त्याच्यातले 2/3 म्हणले की 2 फुटू शकतात. पण समजा 8 गेले असते म्हणजे 7 गेले असते आणि 2च राहिले असते तर 2 मधले 2/3 कसे करायचे हा प्रश्न झाला असता. 2 मधले 2/3 करता यावेत म्हणून अनिल देसाईंना तिथे ठेवलेले की काय की अरविंद सावंतांना त्यांच्या नावानं जोक चालू. आदित्य ठाकरे जेव्हा म्हणतात की जीना यहाँ मरना यहाँ वगैरे, तर कुठलं जीन आहे ते सांगा ना. हा एक असू शकतं आदित्य ठाकरे फार चांगलं बोलले म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची महान परंपरा ते पुढे चालवत आहेत की जीना यहाँ कुठं तर मातोश्रीवरती, कारण की त्याच्यात तर बाहेर पडायचंच नाहीये. त्यांचे वडील तर बाहेर पडतच नव्हते तेव्हाही कोरोनाचं काळ, म्हणजे खाजवायला पण त्यांना मिळत नव्हतं, खाजवता पण येत नव्हतं अशी परिस्थिती. मग नशीब मला वाटलं होतं ते बोलताना असं म्हणतात का की गेले ते खासदार नव्हे खासदार होते, कारण ते काही बोलू शकतात. उद्धव ठाकरे आहेत ते, त्यांचं गुणसूत्रच असल्यामुळे वडिलाचा गुरुमंत्र आपल्याकडे घेतात. पहिला गुरु काय वडिलाला म्हणतात वगैरे, तसं त्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी कदाचित आपल्या वडिलाचा गुरुमंत्र घेतला असा म्हणून ते म्हणत असतील की जीना यहाँ. तर जीना यहाँ माझं म्हणणं आहे की हे फक्त मातोश्रीवरच आहे, ह्याच्या पलीकडे काही ती जगणं जात नाहीये. मातोश्री 2 काही ती आता बांधलेली म्हणे ती इमारत, हे नेमके कुठं राहतात? मातोश्रीवरती, मातोश्री 1 वरती, का त्यांच्यामध्ये भावाभावात वाटण्या करून मातोश्री 1 मला, मातोश्री 2 तुला, मातोश्री 3 त्याला, असं काहीतरी केलं असेल तर काय माहिती नाही. जीना यहाँ तुम्ही असं म्हणतात. आणि दुसरीकडून आहे ते जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड ज्या मुंबऱ्यामधून निवडून येतात आणि तिथली सगळी जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं ते आत्तापर्यंत बोलत होते, पक्ष फुटल्याच्या नंतर त्यांची जी भाषा आहे, त्यामुळे त्यांना जर असं वाटलं की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का,
त्याच्यामध्ये पुन्हा दोन गोष्टी आहेत. म्हणजे आता हे दोघं म्हणताना तर असं म्हणून गेलेले ते जिन्यावर बसून जीवन करायला लागलेत, हे म्हणतात की जीना यहाँ. दोघं कदाचित म्हणजे जितेंद्र आव्हाड आता हे सुनेत्रा वहिनींना म्हणत असतील की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. कुठं जाणार आता, आम्हाला तुम्ही आता पदरामध्ये घ्या. म्हणजे जितेंद्र आव्हाड हे असं संकेत देत असतील की जे काही आता आमदार शिल्लक राहिलेले आहेत, 10 इतक्या मोठ्या प्रचंड संख्येनं आमदार आता त्यांच्या गटामध्ये शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांनी तरी आता शिल्लक राहून काय करायचं, तेव्हा ते सुद्धा जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा म्हणजे सुनेत्राताई पवारांच्या वहिनींच्या पक्षाशिवा जाना कहाँ असं कदाचित जितेंद्र आव्हाड यांना म्हणायचं असेल. दुसरीकडून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, निभलं त्यांचं वय, त्यांचं 70मध्ये आहे, 2.5 वर्ष का होईना पण मुख्यमंत्रीपद भोगून झालं. आता ते कायमचे माजी मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांना तो प्रोटोकॉल ते स्टेटस आता लाभला, आता संपला त्यांचा विषय. आता पण आता आदित्य ठाकरेचं तर म्हणजे कसं अभी तो मैं जवान हूँ, आत्ता तर सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते जरी वय झाले तरी अभी तो मैं जवान हूँ असं म्हणत असतील तर ह्याचं तर म्हणणं तर मैं खरंच अभिच जवान हूँ. मग आता माझी तर सुरुवात आहे आणि माझी सुरुवात असतानाच समजा हे असं झालं तर त्यांचं काय झालं माहिती आहे का, की त्यांना आल्याच लगेच म्हणजे राजकीय दृष्ट्या जन्मल्याच कॅबिनेट मिनिस्टर पद मिळालं की ते निवडणुकीला उभं राहिले, निवडून आल्या त्यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या गोटामधून त्यांना लगेच मंत्रीच करून टाकलं. आता ते 2.5 वर्षाचं ते सगळं जे मंत्रीपद होतं त्याच्यामध्ये 1 वर्ष तर 1.5 वर्ष जवळपास कोरोनातच गेलं. मग आता ते सगळं मंत्रीपद उपभोगायचं राहिलं आणि गेली ना सगळी साथ. मग आता अशा परिस्थितीमध्ये करायचं काय, आणि वेळ त्यांनी अशी आणली की जागाचं नाही, त्याच्यामुळे जिन्यावर बसून जेवावं लागतं आहे. मग जर आता आदित्य ठाकरे असं म्हणतील की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ, मग आता ते कोणाला म्हणायला लागले, एकनाथ शिंदेला म्हणाल की बाबा आता इथंच राहायचंय. आणि आता तर पुन्हा तसं अर्थाने राजकीय आयुष्य शिल्लक आहे. आता तर कुठं एक दुसरीच निवडणूक आहे मला वाटतं त्यांची. 19ला पहिल्यांदा उभे राहिले होते, 24ला दुसरे. मग आता ह्याच्यात काय करणार दुसरी परिस्थिती. त्याच्यामुळे ते म्हणजे तुम्ही हे नीट समजून घ्या. जितेंद्र आव्हाड हे सुनेत्रा वहिनींना म्हणायला लागलेत की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का, आणि आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेला म्हणाले की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. पण दुसरा अजून एक संदेश मला तो फार महत्वाचा वाटतो ह्याच्यामध्ये. जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हे दोघांनी आपल्या मतदारांना दिलेला हा संदेश आहे. म्हणजे नेत्यांना पण आहे. जितेंद्र आव्हाड त्यांचे नेते महान जाणते राजे आदरणीय बारामतीचे करामती काका यांना सांगतायत, आणि आदित्य ठाकरे आपले पिताश्री वर्ल्ड बेस्ट सीएम घरबसे मुख्यमंत्री उद्धवजी यांना सांगतायत. हे बरोबर आहे एकीकडून, पण दुसरीकडून ते आपल्या मतदारांना सांगायला लागलेत. ते मतदारांना असं समजून सांगायला लागलेत की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा म्हणजे मूळ पक्षाच्या शिवाय जाना कहाँ. आणि मूळ पक्ष तर आता ते होऊन बसलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आता सुनेत्रा वहिनींकडे आहे, घड्याळ हे चिन्ह सुनेत्रा वहिनींकडे आहे, आणि काका काय केव्हा कसं काय धोका देतील आणि काय कुठून पलटी मारतील तर काही आता पता नाही. त्याच्यामुळं जे काही मूळ पक्ष आहे तो आता सुनेत्रा वहिनींच्या हातामध्ये आहे, ताब्यामध्ये आहे, तोच पक्ष आहे. म्हणून आमच्या मतदारांनो, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. आदित्य ठाकरेंची तर शोकांतिका फार वेगळीच आहे. आदित्य ठाकरे यांचा जो सगळा मतदार आहे त्या सगळा हिंदुत्ववादी मतदार आहे. तर त्याला हे आता काय म्हणणार, आता हे जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. कारण की काय, कारण जर ह्या सगळ्यांना एकनाथ शिंदेकडे जा म्हणलं तर हिंदुत्ववादी मतदाराला भाजपचा पण पर्याय उपलब्ध आहे, भाजप पण सत्ताधारी आहे ना. बरं, स्वतः त्यांची अडचण अशी आहे आदित्य ठाकरेची की जे काही प्रकरण घडलं ते असं म्हणतात म्हणे शिवसेनेचा काहीतरी वर्धापन दिनाचा सोहळा होता, हेलिकॉप्टरमध्ये बसायचं होतं. एकनाथ शिंदे जेव्हा चढायला लागले त्या हेलिकॉप्टरवरती तेव्हा आदित्य ठाकरे असं म्हणले की तू नको येऊ, तू इथं बसू नको, असं काहीतरी अरेतुरे म्हणले. असे सो कॉल्ड अफवा आहे, त्याचा काही व्हिडिओ वगैरे माझ्यापाशी उपलब्ध नाही. पुढचं सगळं महाभारत घडलं, येऊ नको म्हणले तर ते स्वतः सगळा पक्षच घेऊन गेले. आता ह्यांनाच म्हणायची पाळी आली, ह्यांनाच ते असे म्हणले की तू नको. जाऊ द्या, ते काय झालं असेल ते काय माहिती नाही. त्याच्यामुळं आता आदित्य ठाकरे यांची अडचण आहे की आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या मूळ पक्षात म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जा म्हणावं तर काही जण भाजपमध्ये निघून जातील. त्यामुळे त्यांची ही अडचण आहे की जीना या मरना या, तर कहा कोणता जिना, 2 जिने उपलब्ध आहेत. एक जिना यांच्या स्वतःच्या पक्षाचा म्हणजे मूळ पक्ष जो एकनाथ शिंदेचा, आणि दुसरा जिना भाजपचा, कारण तो हिंदुत्ववादीच आहे.
आणि मतदार हिंदुत्ववादीचे 2019 पासून आपल्या आजोबांपासून सगळ्यांनी बरोबर निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची अडचण आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं अर्थ शोधून काढावा. त्यांच्या नेत्यांनी अर्थ शोधून काढावा की आता आपण मूळ पक्षात जावं. त्यांच्या मतदारांनी अर्थ शोधून काढावा की आता आपण मूळ पक्षामध्ये मतदान करावं. ह्याही दोघांनी कदाचित स्वतःला समजून सांगितलं असेल की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. इथेच थांबू. धन्यवाद.